ऑक्टोबरला ऑक्शन आहे, त्यामुळे सर्व खेळाडूंवर लक्ष राहील, प्रत्येकाचं, प्रत्येक मॅनेजर, कोच, मेंटॉर, त्यामुळे टीम बरोबर कोण असणार या सर्व गोष्टी, जसं ISPL आपण पाहिलं, IPL पाहिलं, त्याच धर्तीवर आपल्याला नॉर्थ मुंबई प्रीमियर लीगचं हे एक वेगळं रूप नॉर्थ मुंबई रॉयल लीगच्या रूपामध्ये पाहणार आहोत. आणि जे स्वप्न, जी आशा, जो आकांक्षा, अभिलाषा लेकर निश्चित तौर पर जनसेवक श्री गोपाल शेट्टी साहब इनके माध्यम से जो योगदान हम देख रहे, जो सपना नॉर्थ मुंबई में क्रिकेट स्टेडियम बनाने का, और केंद्रीय मंत्री आदरणीय पीयूष गोयल साहब जिनके नेतृत्व में ये सपना हम पूर्ण करने की कोशिश निश्चित तौर पर करेंगे. तो दोनों बैटर तैयार है. स्ट्राइक पर सौरभ सिंह उर्फ चीचा, नॉन स्ट्राइक एंड पर विशाल वर्मा, और पहली ओवर लेकर अनिकेत म्हात्रे, पहले मैच के मैन ऑफ द मैच. जब मुकाबला उनका पुलिसरचा महाराजा अगेंस्ट था, तो पहली गेंद फुल टॉस, यह मौका था विशाल कडे संधी, हो मोठी विकेट. बॉल थोडा पुढे पडला विशालच्या, आणि त्यानंतर थ्रो देखील चांगला होता. मला आठवते अटल खेल महोत्सवामध्ये देखील पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी होती या संघाची, आणि या सामन्यात या देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिला सामना ज्या प्रकारे ते खेळले, तो सौरभ सिंह ने अपना खाता खोला 1 रन के साथ. रन संख्या 1, और अनिकेत म्हात्रे की पहली गेंद पर एक मौका बना था बिल्कुल. स्ट्राइक पर विशाल, व्हाट अ शॉट, मिडिल लेग स्टंप पर गेंद थी, हाफ वॉली बनाया और बेहतरीन स्ट्रोक. 4 रन इन 4 रनों के साथ 2 गेंदे, रन संख्या 5. साई 11 या संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपण लवकरात लवकर आमच्या समालोचन कक्षाजवळ यायचं. साई 11 मनन गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा अनिकेत राऊंड द विकेट, आणि या देखील चेंडूला बनवण्याचा प्रयत्न होता, मात्र ज्या प्रकारे या स्ट्रोकला खेळलेले आहेत, साई 11 चे कॅप्टन, तुम्हाला विनंती राहील. धाव संख्या टोटल, प्रियम टोटल धाव संख्या 4 चेंडू 6 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राइकला सौरभ सिंह, चीचा, here we go, round the wicket, अनिकेत म्हात्रे. What a shot, it's a cracking boundary, 4 runs. This is a typical stroke of Saurabh Singh urfa Chicha. Don't bowl such a line and lane, shut up, good lane delivery. The batsman hammered on the onside. It's a big one. 4 runs and score moves to 10. 10. Aniket Mhatre to Saurabh Singh. Full toss. There is a chance to run out, but reach at the right time. There is another chance missed by Vishal and the team cricket lovers. 11 for the loss of 0 wicket in the first over. गौरांग कदम कुठे असतील तर लवकरात लवकर या. आपल्याला पुढील सामन्याचा टॉस करायचा आहे. दहिसर बॉईज विरुद्ध साई 11 या दोन संघांमध्ये. रोहन गुप्ते फोर्सचे आमचे या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या टोटल 11 बिनबाद, आणि आता गोलंदाज येतो स्वतः कर्णधार प्रमोद दाडगे. The batsman still on the crease, none other than Saurabh Singh, man from Chalco. आपल्या क्रिकेटची सुरुवात अजय 11 अजय बॉईज या संघाकडून केलं. त्यानंतर सौरभ सिंग, रोहित नार्वेकर यांच्या बरोबर वेगवेगळ्या संघांकडून आपण पाहिलं. आणि आज दिवसभरामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये गाव टू गाव, एक गाव एक संघाप्रमाणे बंदरपाखाडी संघाचं प्रतिनिधित्व करणारा अजून एक हार्ड हिटर यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये, रबर बॉल असेल, टेनिस बॉल मधला. What a delivery, that's a beauty. It's a really flighted delivery, not exactly middle of the bat. चांगला चेंज ऑफ पेस होता. पहिला चेंडू टप्पा अप्रतिम होता, चांगली बोट फिरवली होती. ओव्हर टू गौरांग इन दी प्रेझेंटेशन बॉक्स फॉर द नेक्स्ट मॅच. टॉस का बॉस चेक.
साई 11 कॉल करतील आणि येस काटा आलेला आहे. साई 11 निर्णय सांगायचा आहे तुमचा. बॅटिंग करतील आणि दैसर बॉयज तुमची बॉलिंग. या सामन्यानंतर लगेच सुरुवात करूया. ओव्हर टू यू राजेश सर. पहिले 3 बॉल प्रमोद दाडगे कर्णधार, सुंदर गोलंदाजी. गौरांग कदम त्यानंतर मदन यांच्याबरोबर आपण दोन्ही कॅप्टन साई आणि साई 11 दैसर बॉयज. खूप चांगली गोलंदाजी प्रमोद दाडगे यांची. मात्र बघूया सौरभ सज्ज होतोय. सौरभ सिंग पॉइंट गली आता येते. पॉइंट कव्हर गली शॉर्ट मिड विकेट स्क्वेअर लेग. स्लोवर बन होता. पुन्हा एकदा ऑफ कटर छान खेळून काढलं कव्हरला. 1 धाव. या एका धावेने धाव संख्या आता मात्र 12 वर जाऊन पोहोचते. 4 ओव्हरची मॅच लक्षात ठेवा. 4 बॉलर कारण क्वार्टर फायनल आहे त्यामुळे आक्रमकता या ठिकाणी दाखवावी लागेल कारण दुसरं षटक सुरू आहे. संख्या 12 2 गो आतापर्यंत. आणि आता मात्र सोपा झेल दॅट शुड बी टेकन गॉन. पाटणे सर देखील आलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 50+ एक वेतरन क्रिकेटर 50+ गोल्डन मालाडिस्ट आणि मेहमूद लगेच पाटणे सरांना भेटायला गेलेत कारण जे 50+ 55+ जे क्रिकेट चालू आहे त्यामध्ये आपण यांना विसरू शकत नाही. मालाडिस्ट मध्ये राहतात पाटणे सर. आपलं हार्दिक स्वागत. एकत्र क्रिकेट खेळलेत मेहमूद म्हणा पाटणे सरांबरोबर. जसे नर्मदा अर्जुनचे सुनील नार्वेकर यांना आपण पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांचं क्रिकेट. आणि या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे आणि सुंदर गोलंदाजी प्रमोद दाडगे. आणि आता श्रीनिवासन दैसर बॉईज कडून नेहमीच आपण त्यांना व्यावसायिक क्रिकेट पाहिलेलं आहे खेळताना. आणि आता मुंबई किंग्स कडून आपण यांना टर्फ मध्ये पाहतोय. स्ट्राईकला श्री. दैसर बॉईज यानंतर आपण साई 11 ला पाहणार आहोत. धाव संख्या टोटल आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव दिली 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल प्रमोदचा. बोल अप्रतिम गोलंदाजी. 1 विकेट नाही तर 2 विकेट आणि 1 रनचं सुंदर अशी गोलंदाजी. प्रमोद दाडगे कर्णधाराला साजे साखे. 2 ओव्हर नंतर 12. श्रीनिवासन पहिल्याच बॉलवर खेळाडू बाद होऊन परततोय. तंबूच्या असलेला प्रणय कोळी बंदरपाखाडी गावाचा एक असा हिरो ज्याने नेहमीच आपल्या संघाला संकटातून मुक्त केलेला आहे. आणि गेल्या वर्षीची नाईट टुर्नामेंट नॉस्टा चषक कोण विसरू शकणार. 3 बॉलला 18 धावांची गरज असताना 3 चेंडूवर षटकार खेचणारा बॅक टू बॅक. नेक्स्ट मैच Daisar boys and Sai 11. May I kindly request both the captain please get ready with your all players. As soon as we'll finish this match, you must be present in the ground so that we can start the D group match as early as possible. सेमीफायनल क्रॉस खेळणार लक्षात ठेवा. ए सी साठी सी बरोबर खेळणार आहेत जसं सिद्धेश्वर बॉयज सी बरोबर खेळणार आहेत आणि बी ग्रुप म्हणजेच महादेव बोरिवली बॉयज डी ग्रुप मधल्या क्वालिफायर बरोबर खेळणार आहेत. विघ्नेश जाधव पहिला बॉल विघ्नेशचा फुल टॉस. पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळालेली नाहीये. बिहाइंड विकेट पंचांचा इशारा नो फ्री हिट. 12 आणि 2 14. दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. स्ट्राइक पर प्रणय कोड़ी. क्या विघ्नेश की इस गेंद पर प्रणय अपना दमखम दिखाएंगे. यही एक खिलाड़ी है जिनके नाम की चर्चा निश्चित तौर पर ये खबर छपवा दो अखबार में. बहुत ही धमाल का क्रिकेटर है ये. जिस तरह से क्रिकेट खेलते हैं कमाल का अंदाज है इनका खेलने का. दूसरा साल मुंबई प्रीमियर लीग में इन्होंने बहुत ही कमाल धमाल मचाई थी और ग्रामीण क्रिकेट में भी हमने देखा है. अब पावर प्ले जिस तरह से ये गेंद हम देख रहे हैं जिस तरह का स्ट्रोक खेलने के लिए गए और केवल 1 रन मुकम्मल. हालांकि फ्रीड की गेंद थी और फ्रीड के साथ 1 रन तो मिला है. रन संख्या टोटल 15 रन 15 इन द 3rd ओवर.
देखिए इसके पहले जब क्वार्टर फाइनल का मुकाबला हुआ था और करण और प्रसाद रहाटे जिन्होंने एक अच्छा क्रिकेट खेला था और जो मैच को बनाया था, इसी तरह से यहां पर भी फ्लैट 6 देखते ही स्ट्रोक बनता है और ये गेंद सीमा नहीं 6 ना, ये चौका है। और जिसने इस तरह की गेंदबाजी अगर इस गेंदबाज ने बॉलर को की तो बैट्समैन को की तो निश्चित तौर पर ये बल्लेबाज तो छोड़ने वाले नहीं। और पिच गेंद मिली थी, बिल्कुल तैयार थे स्ट्रोक के लिए और मिड विकेट की तरफ जहां पर उनका मनपसंदा स्ट्रोक हमेशा खेलते हैं, जिस एरिया को टारगेट करते वो 6 रन नहीं 4 रन चौका, क्योंकि ऑफ साइड लेग साइड में डायरेक्ट नेट पर बॉल जाता है तो चौका मिलेगा, सामने आपको 6 मिलेगा। विघ्नेश तैयार, अगली गेंद ये अच्छी गेंद लेंथ वाली गेंद को पिक नहीं कर पाए। देखिए आज 2-3 ऐसे हमने स्ट्रोक देखे जो पॉइंट पर चौके लगे थे, जिस तरह से राज गोठनकर का वो स्ट्रोक, प्रसाद का स्ट्रोक, और अब हम देख रहे हैं स्ट्राइक पर सौरभ सिंह। अब तक 7 रन इस ओवर में खर्च किए विघ्नेश ने। फिर एक बार वही अंदाज खेलने का, जब तक कि वो नहीं गेंद हाथ से छूटी थी, वरना ये रनआउट का बिल्कुल बड़ा मौका था और सौरभ सिंह आपको मिल सकते थे। टोटल स्कोर मुंबई किंग्स टीम का हम देख रहे हैं 20 इन द 3rd ओवर। गेंदबाज तैयार, फिर एक बार विघ्नेश, स्ट्राइक पर प्रणय कोई। क्वार्टर फाइनल का मुकाबला मुंबई किंग्स बनाम क्रिकेट लवर्स। विघ्नेश तैयार, यह मौका, लेकिन 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा जिस तरह से स्ट्रोक को खेलने के लिए गए थे और प्रणय ने कहा कि चलो मौका बन सकता था। रन संख्या 21। लास्ट बॉल टू गो। गेंदबाज तैयार, विघ्नेश की गेंद, विघ्नेश जाधव, स्ट्राइक पर सौरभ सिंह उर्फ चीचा, और फिर एक बार बिहाइंड विकेट, नहीं रन मिलेंगे। 21, 3 ओवर के समाप्ति के बाद 21। अब आखिरी ओवर में गेंदबाज कौन आएंगे जिस पर बहुत कुछ निर्भर होगा, जिस गेंदबाजी पर कि कितने रन आएंगे, 8 आएंगे, 10 आएंगे, या ये दोनों बल्लेबाज इस मैच को बनाने के लिए कोशिश करेंगे। लेकिन गेंदबाज पर बिल्कुल वो जिम्मेदारी होगी कि जितना हो सके एज मच पॉसिबल यू हैव टू रिस्ट्रिक्ट द अपोनेंट टीम नियर अबाउट 28, 29, बिकॉज ओवर द 30 रन्स अगर ये बना लेते हैं तो जिस तरह का बॉलिंग अटैक इनका है। और आकाश अब आएंगे, आकाश अगवणे, तो प्रणय कोळी स्ट्राईकला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला सौरभ सिंग। एकमात्र खेळाडू बाद झाले तो म्हणजेच 2 खेळाडू बाद झालेत। त्या बाजूला आपण ओपनिंग बॅटरला पाहिलं विशाल वर्मा, तो बाद झाला आणि आता मात्र प्रणय कोळीवर जबाबदारी आहे, कारण फक्त धावसंख्या बनवायची नाही तर शेवटच्या या 6 बॉलमध्ये या मॅचला आकार देण्यासाठी, डावाला आकार देण्यासाठी संधी निर्माण करायची आहे। आकाश, पहिला चेंडू समोरच्या दिशेला, सोपा झेल नाही, 6 धावा खाली आहे की बनाय चौकार, काय घडलंय बघा। आणि किती मोठी संधी विघ्नेशकडे होती, एवढा वेळ होता असं वाटलं होतं की हा सहज सुंदर झेल होणार। जसं मगाशी करणने मारलेला फटका ज्यावेळेस 2 खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहिले, राज गोठणकर यांचा संघ देखील होता, आणि तसंच पद्धतीने या ठिकाणी हा चौकार आपण पाहिलेला आहे। धावसंख्या 25। संधी निर्माण होऊ शकली असती, हे देखील नाही। अजून एक चेंडू निर्धाव, धावसंख्या 25। षटक क्रमांक शेवटचं 4थं सुरू आहे क्वार्टर फायनलचा सामना। स्ट्राईकला प्रणय कोळी, पुढचा चेंडू आकाशचा, आता मात्र निश्चितपणे या ठिकाणी फ्रेंच कट एकदा पूर्ण होते। धावसंख्या 26। एक बॉल महत्वाचा आहे, वैयक्तिक 13 धावांवर खेळतो सौरभ सिंग, 12 चेंडू 4 चेंडू 6 धावांवर खेळत आहे प्रणय कोळी। एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26। गोलंदाज सज्ज होतोय, यानंतर साई 11 विरुद्ध दहिसर बॉईज
या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील त्वरित आपण तयार राहायचं आहे. गोलंदाज आकाश राईट हँड बॅटर जो वैयक्तिक 13 धावांवर खेळतोय. पहिल्या सामन्याचा सामना वीर देखील पुरस्कार आहे. सौरभ फ्लॅट षट चौकार. बघा हे चेंडू तुम्ही कधीच टाकू शकत नाही. याला मोठमोठ्या संघांसमोर मोठमोठ्या गोलंदाजांसमोर यांनी केलेली अभूतपूर्व कामगिरी हीच यावर्षीचं एक वेगळं द्योतक आणि मूर्तिमंत उदाहरण आहे. रबर बॉलमध्ये ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे, भन्नाट फॉर्ममध्ये टेनिस क्रिकेटमध्ये यावर्षी चारकोपमध्ये या खेळाडूने 22 चेंडूमध्ये 84 धावांचा एक रेकॉर्ड केला होता चारकोप प्रीमियर लीगमध्ये. आणि आता मात्र पुन्हा एकदा एज आणि संधी आहे. निश्चितच तिसऱ्यांदा नाही चौथ्यांदा रनआउट होता वाचलेला आहे. सुरुवात झाली पहिल्या बॉल पासून. जेव्हा पहिला बॉल टाकला त्याच वेळेस विशालच्या थोडा पुढे पडला टप्पा, त्यानंतर विशालने थ्रो केला होता. त्यानंतर जी सुरुवात झाली धावसंख्या 31 बॉल. प्रियम या षटकातील आपण पाहिलं तर शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 31. बघूया शेवटच्या बॉलवर प्रणय सज्ज होते. गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजेच आकाश आगवणे. आकाश टू प्रणय. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले. डेप्थ ऑफ द क्रीजचा वापर केला होता मात्र स्ट्रोकला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकले नाही. एक धाव मिळते. धावसंख्या 33 धावांची गरज 24 चेंडूमध्ये. त्यामुळे निश्चितपणे दैसर बॉईज आणि साई 11 दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. त्वरित जसा सामना संपेल लगेचच आपण पुढच्या सामन्याकडे वळणार आहोत. दर्शन सिंग घोडा आपणास विनंती करतोय. दर्शन सिंह आपने जल्द से जल्द यहाँ पर हमारे कमेंट्री बॉक्स में आना है और आपसे यही बताना चाहूँगा कि आप मदन देशमुख सर से बात करना है. दर्शन सिंह उर्फ घोड़ा. तो जीत का लक्ष्य दिया है 33. 32 रन बनाए 2 विकेट के नुकसान पर. अच्छी बल्लेबाजी सौरभ सिंह चीचा द्वारा और बहुत कुछ निर्भर होगा जो गेंदबाज इस टीम के पास है. रवि यादव जैसे गेंदबाज ने शुरुआत की थी. सत्यम यादव को कौन भूलेगा. जिस तरह की ऊंचाई है और लंबाई ऊंचाई के साथ जो उनका रिलीज पॉइंट हाई एम एक्शन वो बहुत ही निर्णायक साबित हो रहा है. पवार है उनकी पावर नजर आएगी. तो बहुत कुछ इस रवि यादव जैसे गेंदबाज, प्रणय खोई जैसे गेंदबाज. चलो जल्दी फील्डिंग सेट कीजिए. मुंबई किंग चेतन जाधव जास्त वेळ घेऊ नका. श्री, सौरभ, प्रणय, रवी आणि विनंती राहील क्रिकेट लवर्स आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. जास्त वेळ घेऊ नका. आपण पाहत आहोत नॉर्थ मुंबई रॉयल लीग ज्यांच्या माध्यमातून एक सुंदर असं आयोजन नियोजन मॉन्सून कप 2025 इन असोसिएशन विथ पोईसर जिमखाना मॅनेज बाय फोर्स. तिन्ही पंच मॉन्टी सर, विशाल नाईक, विरल पारेख आमचे सहकारी समालोचक. सकाळच्या सत्रामध्ये रसिक लोखंडवाला कांदिवलीवरून या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे गौरांग कदम एक युवा समालोचक यांचा देखील आवाज तुम्ही ऐकत आहेत. आमच्याबरोबर विनीत आणि प्रियम आमचे ऑफिशियल स्कोरर, मॅन्डेटरी स्कोरर आणि डिजिटल स्कोरर. स्पोर्ट वोटची लाईव्ह टीम वैभव दोंदे. दर्शन सिंह आपको बार बार हम यहाँ पर कॉल कर रहे हैं. टी शर्ट घालून आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. दर्शन सिंह उर्फ घोडा तुम्हाला विनंती राहील आपल्या ड्रेस कोड मध्ये त्वरित आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स में. चला फील्डिंग लावून घ्या. श्री, प्रणय, फिरोज भाई चलो जल्दी. विकेश शर्मा मड टेनिस क्रिकेट. अजय रांझणे बाबू आपणास देखील विनंती करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. अजय रांझणे बाबू आपला संघ कर्णधार आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. साई 11 दैसर बॉईज. सुरू असलेला सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सायंकाळचं सत्र सुरू झालेलं आहे. जवळपास आपण पाहतोय वाजलेले आहेत 4:57 झालेले आहेत. ऑलमोस्ट 5. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बॅट्समन आकाश आणि पार्थ आहे ना, पार्थ म्हात्रे आणि आकाश या दोन. आकाश आगवणे आणि येलो कॅप मध्ये पार्थ म्हात्रे.
आणि लाईट्स ऑन झालेले आहेत. त्यामुळे पार्थ आणि आकाश, पार्थ आहेत येलो कॅप मध्ये आपण पाहतोय, तर आकाश आगवणे याला आपण पाहतोय तो देखील स्ट्राईक घेणार आहे. आणि पहिलं षटक घेऊन येतो रवी यादव. त्यामुळे रवी सज्ज होतोय. फ्लड लाईट्स ऑन झाले, अंडर फ्लड लाईट्स. आता मात्र सामन्याचं गणित समीकरण वेगळं पाहायला मिळू शकतं. दुपारच्या सत्रामध्ये जोपर्यंत सूर्यप्रकाश होता तुम्हाला चांगला बॉल दिसत होता, अंडर फ्लड लाईट्स तुम्हाला वेगळ्या प्रकारचा खेळ करावा लागतोय. चलो काउंट डाऊन स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. ऍक्शन टाइम. पहिला बॉल रवीचा आणि पहिलाच बॉल नोमेन्स लँड मध्ये ट्रॅव्हल करतोय चेंडू समोरच्या दिशेला. चेतन स्वतः येत आहेत, बॉलला पिक करतायत. एक धाव, एक बॉल, एक रन. स्ट्राईकला येतोय पार्थ म्हात्रे, युवा खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट गाव टू गाव मध्ये खूप चांगली कामगिरी आहे. स्वतः लेदर बॉल देखील चांगल्या प्रकारे, जसं मगाशी गौरांगने उल्लेख केला, एकत्र क्रिकेट खूप खेळलेले आहेत ते दोघं. ऑफ स्पिनर म्हणून देखील त्याची कामगिरी लेदर क्रिकेटमध्ये आहे. आणि निश्चितच त्याला देखील आपण ॲक्शनमध्ये पाहतोय. पार्थ स्ट्राईकला, रवीचा पुढचा चेंडू पार्थसाठी. आणि आता मात्र या चेंडूला स्ट्रोक ऑन साईडला खेळले खरे, मात्र तितकंसं एलिव्हेशन जे डिस्टन्स क्लिअर करू शकले नाही. थोडंसं बॅकफुटला जाऊन एक ताकद, निश्चित बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये यशस्वी होऊ शकले नाही. मात्र धाव मिळालेली आहे ती म्हणजे 1ने पुढे सरकते. 2 चेंडू 2 धावा, 33 धावांचं लक्ष आहे. 4 ओव्हर्स आपण पाहिलं. हे गणित समीकरण तुम्हाला जुळवावं लागेल. गोलंदाज सज्ज होतोय रवी. पुढचा चेंडू. आता मात्र संधी आहे पुन्हा एकदा नोमेन्स लँड मध्ये. पवार त्या ठिकाणी येत आहेत. 1 धाव, 3 चेंडू 3 धावा. एक धाव महत्वाची आहे. आणि 1-2 मॅच पूर्वी, आपण 1 मॅच पूर्वी पाहिलं तर थोडंसं पावसाच्या सरी आल्या होत्या, त्यामुळे थोडंसं बॉल आणि आउटफील्ड थोडीशी वेट आपण पाहिली. आणि त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला तितकासा खेळ चांगला करणं म्हणजे, मान्सून कबच आहे त्यामुळे पाऊस आला तर निश्चित अजून आनंद होईल. आणि त्या देखील धारा ऑलरेडी बरसलेल्या आहेत. पुढचा बॉल आणि पायामधला बॉल सहज सुंदर पद्धतीने छान टेम्परामेंट दाखवतोय. आणि आपण निश्चितपणे जय बंजारा पाहणार आहोत. कोणत्या टीममधून बघूया जय खेळतोय. या देखील खेळाडूच्या नावावर एक आगळा वेगळा विक्रम आहे. आज पाहिलं तर माथेरानची स्पर्धा 11 बॉलमध्ये 64, एक वेगळा रेकॉर्ड ज्याने पूर्ण केला होता. स्वतः कृष्णा सातपुतेने ज्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. आता मात्र या ठिकाणी चौकार. व्हॉट अ शॉट. आकाश आगवणेच्या बॅट मधून येणारा निर्णायक चौकार. चेंडू सीमा पार, खणखणीत, दणदणीत, सुंदर चौकार. ऑन साइडला मारलेला फटका. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बॉल बाकी अजूनही. चांगली सुरुवात. जय को ऍक्शन में देखेंगे. जेपी जयनेश पटेल, त्यानंतर देवराजला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे खूप काही चांगले क्रिकेटर आपल्याला आपल्या उत्तर मुंबईतील पाहायला मिळतील. आणि निश्चितपणे आम्हाला देखील उत्सुकता आहे की ऑक्शन आणि सिलेक्शन प्रोसेसमध्ये कोणकोणते खेळाडू सिलेक्ट होणार आणि ऑक्शनमध्ये कोणत्या खेळाडूंना बोली लागणार आहे. 5,000, 10,000, 50,000, 1 लाख, 2 लाख. आता मात्र हा चेंडू बघा. आतापर्यंत काय केलंय की चेंडू जे जवळ टाकले ते मिळाले, थोडेसे लेंथ मागे ठेवले आणि फिरवले, त्या ठिकाणी संधी मिळाली नाही. पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या 8, धावांचं लक्ष 33. गोलंदाज सत्यम यादव स्ट्राइकला पार. धाव संख्या 8, 25 धावांची गरज. क्या बात है. मैंने कहा था ये बॉलर जिनके पास पेस है, जिनके पास अच्छा रिदम है, एक्शन बहुत बढ़िया है,
और टप्पा गिरने के बाद गेंद बाउंस भी हो रही है, राइज भी हो रही है और स्कीट जिस स्पीड से वो जा रही है। हालांकि फिरोज भाई को वहां पर अच्छी विकेट कीपिंग करना होगा कि जिस तरह से गेंद कर रहे रिलीज। अगली गेंद देखिए, फिर एक बार मौका, लेकिन और जैसे देखा कि ये स्ट्रोक जगह से खेलेंगे तो खड़े खड़े नहीं मिलने वाला है, तो थोड़ा आगे निकल कर आए और स्ट्रोक को बनाने की एक मंशा दिखाई उन्होंने। 1.2 म्हणजेच दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 9 आपण पाहतोय। 4 चेंडू 6 वर खेळतोय आकाश, 4 बॉल 3 वर पार्थ खेळतोय। गोलंदाज सत्यम, पहिला बॉल डॉट निर्धाव, दुसऱ्या बॉलवर 1 सत्यम, स्ट्राईकला आकाश साडी आणि कळलाच नाही बघा, बॉल टप्पा पडेपर्यंत पायाची हालचाल झाली, बॉल कधी गेला कळलाच नाही। काय जबरदस्त गोलंदाजी, सत्यम यादव इज ऑन फायर, not giving maximum that much room to batsman to hit on the offside, and that's the big question in the mind of batsman आकाश आगवणे। दुसऱ्या षटकातील पुढचा बॉल, आता मात्र जागा, गॅप, सर्व काही मिळत आहे, चौकार। जेवढ्या स्पीडने आला तेवढ्या स्पीडने बाहेर, खणखणीत अजून एक दर्जेदार चौकार। बघा, वेट केलं तुम्ही तर धावा होत आहेत, म्हणजे म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी आणि वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी। धावसंख्या 13, दुसरा षटक, 2 चेंडू शिल्लक। धावांचं गणित समीकरण बदलतंय, अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे आणि आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 10 बॉल झालेले आहेत, म्हणजे उर्वरित 14 बॉलमध्ये 20 करायच्यात। पुढचा बॉल आणि जागा, हो, खेळाडू गलीमध्ये होता, लॉफ करण्यासाठी नाही तर मिस टाइम झाला तर। मात्र एक चांगली गोष्ट आहे की आकाश आणि पार्थ थोडं कॅल्क्युलेशन देखील करतायत। बॉल जर त्यांना मिळाला नाही, बॅट्समनला लागत नाही बॅटला, तर थोडे पुढे येत आहेत आणि स्ट्राईक रोटेट करतायत, जेणेकरून मॅच खूप जवळ घेऊन जाऊ शकतो। पुढचा बॉल सत्यम, अप्रतिम 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 चेंडू, सुंदर असा हा चेंडू आणि दुसरं षटक समाप्त। 12 चेंडू 19 धावांची गरज, 12 बॉल्स 19 टू विन। मुंबई किंग्स वर्सेस सुरू असलेला सामना आपण पाहतोय। क्रिकेट लवर्स, यानंतर मी विनंती करेन साई 11 आणि दैसर बॉईज या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे। जो डी ग्रुप मधील शेवटच्या डी ग्रुप मधील आपण 3 मॅचेस नंतर मग क्वार्टर फायनल नाही सेमीफायनल आपण पाहणार आहोत, कारण आता 12 चेंडू 19, 12 बॉल्स 19 टू विन, 12 गेंदे 19 रनों की जरूरत। चलो, इतना ज्यादा टाइम नहीं लेना है गेंदबाजी के लिए। फिर एक बार प्रणय कोई बाहर है, 12 गेंदे 19 की जरूरत। बल्लेबाज स्ट्राइक पर आकाश, नॉन स्ट्राइक इन पर पार्थ म्हात्रे। बहुत कुछ निर्भर इन ओपनिंग प्रारंभिक बैटर पर, क्योंकि जिस तरह से उन्होंने आगाज किया है अंजाम तक पहुंचाने की जरूरत है। और कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, जीता वही जो हारा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं। लड़ने का वो जज्बा दिखाने का जो एक मंजर यहां पर जो समय आ चुका है, और ये मैच 12 गेंदे और 19 का बनेगा या नहीं ये तो समय बताएगा। और समय की मांग है बिल्कुल, टाइमिंग पर जिस तरह से वो 2 चौके आए जिससे मैच को बनाने के लिए कोशिश पार्थ और आकाश यहां पर कर रहे हैं, जो प्रयास लेकर अब आएंगे। गेंदबाज प्रणय कोई, स्ट्राइक पर आकाश आगवणे, फील्डिंग में बदलाव कर रहे हैं। वो गलित का खिलाड़ी अब कवर पर आए हैं, कैचिंग पोजीशन में है। एक पीछे हम देख रहे, कवर एक पॉइंट है आकाश के लिए। पहली गेंद और रनआउट का मौका, और ये देखिए किस तरह से आउट हुए। बहुत ही बढ़िया फील्डिंग वर्क, डाइव किया था फिरोज भाई ने, और रनआउट। पार्थ मात्रे बैक टू द पैवेलियन इन द फॉर्म ऑफ रनआउट। लुक एट द एक्शन रिप्ले। तू चल में आया, लेकिन जब चले तो रुके, लेकिन तब तक बहुत ही अच्छा डाइव वहां पर लगाई और विकेट का बदन। 11 बॉल 19, 11 चेंडू 19 धावांची गरज। सुरुवातीला सामना आपण पाहत आहोत मुंबई किंग्स विरुद्ध क्रिकेट लवर्स। स्वतः कर्णधार प्रमोद धाडगे यांना आपण आता पाहणार आहोत। सुंदर गोलंदाजी, 1 ओव्हरमध्ये 1 धाव देताना 2 विकेट बाद केल्या होत्या आणि 2 विकेट घेणारा संघाचा कर्णधार। संघाला कर्णधाराला जी आवश्यकता आहे ती करावी लागेल। देवांशला पण आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत।
जय आहे, देवांश आहे. नेहमी देवांश जयकडून आपण अनुजला पाहतो, मात्र अनुज यावेळेस विनायक जाधव मित्र परिवार संघाकडून पाहिलं. गोलंदाजीसाठी सज्ज होते. पुन्हा एकदा प्रणय कोळी पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट. राईट हँड बॅटर स्ट्राईकला प्रमोद दाडगे यांच्यासाठी पुढचा बॉल. प्रमोद सज्ज होतोय आणि हा देखील बॉल निश्चितपणे पाहूया. वाईडला प्लस येतोय, 2 धावा मिळतील. 11 बॉल आणि धावांची गरज 17. 11 बॉल 17 रन्स टू विन. क्रिकेट लवर्स वर्सेस मॅच मुंबई किंग्स अँड स्ट्रायकर बॅट्समन द ओपनिंग पेअर. त्यामधील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आकाश आगवणे, जो सलामीला आलेला आहे, आघाडीचा फलंदाज. गोलंदाज सज्ज होतोय प्रणय कोळी. कोणता संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये विजयी ठरणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. पुढचा बॉल प्रणय टू आकाश. आता मात्र पुन्हा एकदा नशिबाची साथ नव्हती, कारण बिहाइंड जी नेट आहे त्या ठिकाणी बॉल लागलेला आणि त्याला लागून आतमध्ये येतोय. 1 धाव. एक धाव फार महत्वाची आहे. 10 चेंडू 16 धावांची गरज. हे 4 बॉल जसे या ठिकाणी जस्ट प्रॉपर्टीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रशांत विटलानी सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय आणि या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस आपण त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. राउंड द विकेट अगली गेंद. व्हाट अ शॉट, लेकिन रनआउट का मौका क्या बनेगा. सत्यम यादव वहां पर थे. जस्ट प्रॉपर्टीज के लिए बहुत अच्छा योगदान, जिनका अच्छा क्रिकेट हमेशा खेलने वाले खिलाड़ी भी है प्रशांत बिटलानी सर, जिनका यहाँ पर शुभ आगमन हो चुका है. और मैं काइंडली रिक्वेस्ट प्रशांत बिटलानी सर, आप भी मंच पर उपस्थित रहे और अगले मैच का टॉस आपके कर कमलों द्वारा हम करने जा रहे हैं. जस्ट प्रॉपर्टीज, इनका भी दिल के गहराई से आभार व्यक्त करना चाहेंगे, जिस तरह का योगदान प्रशांत सर का हम देख रहे हैं. और फिर एक बार अगली गेम. और देखिए बार बार यही एक हो रहा है कि ज्यादा से ज्यादा स्ट्रोक ऊपर खेल रहे हैं, जिस तरह से जो फ्लैट कोशिश प्रयास कर रहे थे. और 1 रन के साथ ये देखिए एक्शन रिप्ले, जिस तरह से बैकलिफ्ट था बल्लेबाज का और रनआउट की कोशिश की थी चेतन ने. रन संख्या 19. 8 चेंडू 14 धावांची गरज. 8 बॉल्स 14 रन्स टू विन. क्रिकेट लवर्स एक टीम जो मर्ड से बिलोंग कर रही है, जो बैटिंग करने वाली टीम मलाड वेस्ट, उत्तर मुंबई का वेस्ट का आखिरी एक जगह क्षेत्र. और फिर एक बार देखिए टाइमिंग तो बहुत बढ़िया कर रहे हैं, लेकिन वो डिस्टेंस एलिवेशन उस तरह से नहीं मिल रहा है जिसकी कोशिश में प्रयास में कप्तान प्रमोद दाड़गे है. 7 गेंदे 15 रन. देखिए ओपन में जब आप खेलोगे तो निश्चित तौर पर आपको मौका मिलने वाला है. जिस तरह की टीम 7 चेंडू 14ची गरज होती आणि आता आपण पाहतोय समीकरण निश्चितपणे 7-13. 7 चेंडू 13 धावांची गरज आहे, नॉट 14. धाव संख्या टोटल 20. गोलंदाज सज्ज होते प्रणय. शेवटचा बॉल. राईट हँड बॅटर स्ट्राईकला आकाश साडी. बघूया आता मात्र पायातला चेंडू खेळून काढलेला. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. टोटल 21. 12 धावांची गरज. 6 बॉल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आपण पाहिल्यात आणि कुठल्या प्रकारे यश मिळाले नाही. मात्र आता 6 चेंडू 12 धावांची गरज. अजय राजणे आणि दर्शन सिंग या दोघांनाही विनंती करतोय आपण टॉस साठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आणि प्रशांत विटलानी सर, जस्ट प्रॉपर्टीज से सर्वा ऑनरेबल प्रशांत विटलानी सर, आपसे भी दरख्वास्त करना चाहूंगा कि आप मंच पर उपस्थित रहे. और दर्शन सिंह और अजय राजणे बाबू, ये दोनों टीम के कप्तान, आप भी टॉस के लिए हमारे टॉस का बॉक्स जहां पर प्रेजेंटेशन बॉक्स है वहां पर उपस्थित रहे, ताकि अगले मैच का टॉस हम हमारे प्रमुख अतिथि आदरणीय प्रशांत विटलानी सर, जिनके कर कमलों द्वारा यहां पर करने जा रहे हैं. और आखिरी ओवर लेकर अब गेंदबाजी के लिए आएंगे चेतन जाधव, मुंबई किंग्स के कप्तान. अभी भी मुझे याद है 9 स्टार ट्रॉफी में जब ये टीम सेमीफाइनल खेली थी, बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया था इस टीम ने. लगातार 2 मुकाबले नहीं तो 2 साल विजेता बने थे और फाइनल खेलने का मौका उन्हें मिला था. और वही टीम के
ये कप्तान अब गेंदबाजी के लिए तैयार। स्ट्राइक पर आकाश आगवणे, 9 सेकंड पर प्रमोद दाड़गे कप्तान टीम के, और जीतने के लिए अब 6 गेंदे 12 की जरूरत। क्रिकेट लवर्स या मुंबई किंग्स गेंदबाजी के लिए तैयार। पहली गेंद राइट मोर द विकेट, राइट हैंड बैटर आकाश आगवणे के लिए पहली गेंद और रनआउट का मौका, लेकिन वाइड पर दौड़कर एक तो 2 रन तो निश्चित तौर पर आने वाले हैं और वाइड का इशारा अंपायर के द्वारा, और इन 2 रनों के साथ अब जीतने के लिए 6 बॉल 10 की जरूरत। चला दर्शन आणि अजय रांजणे दोघांना पुन्हा एकदा विनंती करतोय, नाणेफेकीचा कौल आपल्याला करायचा आहे, तरी विनंती असेल आपल्याला लगेचच यायचंय कॉम्बॉक्सकडे। दर्शन आणि अजय, येस दर्शन आलेले आहेत, अजय यांसाठी आपण थांबलोय, टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार। येस ओव्हर टू यू राजेश सर। दर्शन सिंह हमारे प्यारे घोड़ा, इस नाम से वो जाने जाते, दर्शन सिंह। हा देखील बॉल वाईड आणि आता मात्र 6 बॉल 9। थोडस प्रेशर आपल्याला पाहायला मिळते। प्रशांत मिटलानी सर, जस्ट प्रॉपर्टीज सर्वे सर्वा ओनर और जिनका योगदान, और सर के द्वारा ये टॉस करेंगे हम। प्रशांत मिटलानी सर यहाँ पर मंच पर उपस्थित हो रहे हैं, बहुत ही बढ़िया क्रिकेटर ये भी है। यस, प्रशांत मिटलानी सर उपस्थित मंच पर, एक अच्छा क्रिकेटर है। टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, बहुत ही बढ़िया क्रिकेट 20-25 साल से खेल रहे हैं, और अभी भी अगर देखा तो मेंबर्स प्रीमियर लीग में वही दमखम उनका नजर आता है जब ये खेलते हैं। और ये अच्छी गेंद, ये गेंद डॉट, 5 बॉल और जीतने के लिए रनों की दरकार 9। 5 गेंदें 9 की जरूरत। नॉर्थ मुंबई रॉयल लीग मॉनसून कप 2025 हम देख रहे हैं। रजिस्ट्रेशन सभी खिलाड़ी, हाँ 10x बॉल हम देख रहे हैं, ओरम टफ क्रिकेट, और इसके बाद 4 और 5 को सिलेक्शन प्रोसेस होगा, फिर 14 को ऑक्शन होगा। नॉर्थ मुंबई रॉयल लीग कवर पर खेला हुआ स्ट्रोक केवल 1 रन, 4 बॉल और जीतने के लिए अब 8। और मैन ऑफ द सीरीज के लिए आपको मिलेगा 4 व्हीलर कार, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर 2 व्हीलर, और बहुत ही बड़ा धनराशि का पुरस्कार हर एक खिलाड़ियों के लिए। कैश बेस्ट प्राइज लगभग 1 लाख, 2 लाख, 2.5 तक हम ले सकते हैं। बहुत सारा क्रिकेट हम देखेंगे। वाइड, 4 बॉल 7, ये मैच अभी भी बन सकता है। कहीं धूप कहीं छाया, ये क्रिकेट की मोहमाया, कहीं मच जाएगा, बहुत कुछ होने वाला है। 4 गेंदे 7 की जरूरत। यहां पर आज 6 में 4, 6 में 5, 5 में 6, 1 में 3, 2 में 3, बहुत सारे इक्वेशन समीकरण देखने मिले। जिस तरह से 7-8 मैचेस जो पूरे हो चुके, 9वां मैच चल रहा है। 4 बॉल 7 रन की जरूरत। गेंदबाजी के लिए तैयार। स्ट्राइक पर आकाश के लिए अगली गेंद, और यहां पर केवल 1 ही रन मिलेगा। अब 3 बॉल और 6 की जरूरत। 3 बॉल 6 रन की जरूरत। बहुत ही तगड़ा मुकाबला, कौन बनेगा विजेता? संघर्ष की यात्रा जारी है। स्वयं कप्तान प्रमोद दाड़गे, 9 स्ट्राइक एंड पर आकाश आगवणे ओपनिंग बैटर के तौर पर आए हैं, प्रारंभिक बल्लेबाज। स्ट्राइक पर कप्तान प्रमोद दाड़गे। 3 गेंदे 6 की जरूरत। बहुत ही बढ़िया मुकाबला मॉनसून कप 2025 सी ग्रुप का क्वार्टर फाइनल का मुकाबला। ए ग्रुप से सिद्धेश्वर बॉयज, बी ग्रुप से महादेव बोरली बॉयज, सी ग्रुप से कौन सी टीम आएगी? अगली गेंद फिर एक बार प्रमोद के लिए। प्रमोद ने इस गेंद को खेला है, 1 रन तो मिला है बिल्कुल। अब 2 गेंदे और जीतने के लिए 5 की जरूरत। 2 balls 5 runs to win. What a match this is. इस मैच की अगर बात करें, दिस इज गोइंग टू बी अ गुड मैच। एंड यस, द बैट्समैन आकाश आगवणे जब तक वहां पर है तब तक उम्मीद, आशा की किरण। 2 गेंदे 5 की जरूरत। 28 बने हैं 1 विकेट के नुकसान पर। 32 बने थे, 33 रन बनाने हैं, कंपल्सरी चेस है। स्ट्राइक पर आकाश आगवणे। गेंदबाजी के लिए चेतन, राइट आर्म ओवर द विकेट, पॉइंट पर खिलाड़ी, कवर, एक्स्ट्रा कवर, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वायर लेग। अगली गेंद आकाश, 1 रन
और 1 रन के साथ अब 1 बॉल 4 की जरूरत। मौके पर क्या चौका आएगा? और बिल्कुल इस मैच को बनाने के लिए कप्तान, दोनों कप्तान, एक तरफ मुंबई किंग्स के कप्तान गेंदबाजी करेंगे, एक तरफ क्रिकेट लवर्स के कप्तान प्रमोद धाड़गे बैटिंग के लिए तैयार। तो कप्तान कप्तान है, लेकिन क्या क्रिकेट लवर्स या मुंबई किंग्स सी ग्रुप से क्वालिफाई करेंगे? ग्रुप ए से सिद्धेश्वर बॉयज, बी ग्रुप से महादेव बोरुली बॉयज, सी ग्रुप से क्रिकेट लवर्स या सी ग्रुप से हम देखेंगे मुंबई किंग्स। 1 बॉल 4 की जरूरत। स्ट्राइक पर प्रमोद धाड़गे, 1 चेंडू 4 धावांची गरज, कंपल्सरी चेस। आणि विजयी संघ ठरतोय मुंबई किंग्स, क्वालिफाय करतायत सी ग्रुप मधून। ए ग्रुप मधून सिद्धेश्वर बॉयज, बी ग्रुप मधून महादेव बोरुली बॉयज, सी ग्रुप मधून मुंबई किंग्स। आणि आता पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच सौरभ सिंग उर्फ चिचा। मी सौरभ सिंगला विनंती करतोय आपला मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे। चेक